पेक्षा बऱ्यापैकी स्वस्त मिळतात। जसं की बनवणार आहे फिश करी। ओके, मसालाची पेस्ट करून घेणार। माझी वाईफ पण खूप छान बनवते, तर तुम्ही काजू करी बनवू शकता। ठीक आहे, फिशच्या ऐवजी। ओके, ग्रेव्ही रेडी झाली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे करी अँड क्वेरी। आज सकाळ सकाळी उठून रविवार असल्यामुळे मार्केटमध्ये जाऊन फिश घेऊन आलोय। ओके, इथे अहमदाबादमध्ये खूप चांगले आणि स्वच्छ आणि फ्रेश मासे मिळतात। ओके, लकीली आम्हाला आमच्या घरापासून जवळच एक फिश मार्ट आहे, जिथे वेस्टर्न साइड ऑफ द गुजरात। ओके, तिकडून मासे येतात जे खूप फ्रेश आणि बऱ्यापैकी रेट वाईज म्हटलं तर महाराष्ट्रापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त मिळतात। जसं की मला पॉम्प्रेट मिळाले, जे जवळपास 1 किलो पॉम्प्रेट मला 920-930 रुपयेचे पडले। ओके, आणि सुरमई भेटली, एक अर्धा किलोची सुरमई घेतली होती, तर ती पण तुम्ही बघू शकता पूर्ण फ्रेश अशी आहे। तर ती जवळपास म्हणजे 600 रुपये किलो आहे, तर मी 300 रुपयाची वगैरे आणली। ओके, स्वस्त आहेत महाराष्ट्रात, ह्याच रेट जवळपास 800 ते 1200 रुपयापर्यंत जातात। ओके, तर आम्ही दोघांसाठी मिळून एवढे फिश आता घेऊन आलो। लिशू अजून आमची एवढी फिश खात नाही, तर मी आणि स्नेहालीच शक्यतो फिश खातो। तर आज मी बनवणार आहे फिश करी। ओके, ज्याच्यामध्ये मी सुरमईचे काही पीस टाकणार आणि मी ही कोकणी स्टाईलने बनवणार आहे, ज्याच्यामध्ये मी फक्त खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि ओके, धण्याचं पावडर, त्याचा मसालाची पेस्ट करून घेणार आहे, म्हणजे वाटण करून घेणार आहे। त्याच्यामध्ये जाणून बुजून अद्रक लसूण नाही टाकणार आहे। ठीक आहे, कारण की फिश करी कोकणमध्ये शक्यतो अद्रक आणि लसूण नसतं। ठीक आहे, तर मेजर इन्ग्रेडियंट्स करीमध्ये खोबरं असणार आहे, तर त्यासाठी आता मी वाटण करून घेतो। मित्रांनो, फिश क्लीन करून स्वच्छ 3-4 पाण्याने हळद मीठ टाकून धुवून घेतलेले आहेत। ओके, जेणेकरून त्याचा वास जो काही असतो तो निघून जातो। ओके, तर तुम्ही बघू शकताय पूर्ण असे छान व्हाईट क्लीन झालेले आहेत पॉम्प्रेट आणि इव्हन सुरमई पण। नमस्कार मित्रांनो, आता आपण सुरमईची करी बनवायला घेऊया। ओके, मी जसं म्हटलं की कोकणी स्टाईलनी करी बनवणार आहे। तेल टाकून घेतलंय फ्राय करायला। आपलं वाटण रेडी आहे। बघा, मी फाईन पेस्ट केलेली आहे खोबऱ्याची। खोबरं जास्त इन्ग्रेडियंट आहे। लाल कलरसाठी लाल मसाला, लाल कलरचं रेड चिली पावडर ऑलरेडी ह्याच्यातच टाकलेली आहे। ठीक आहे, थोडंसं मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे आता याच्यावरती फक्त फिशच्या पुरतं जेवढं मीठ लागेल तेवढंच आपण वरून टाकणार आहोत। ओके, कोकम घेतलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे फ्राय करायला। ठीक आहे, कांदा पण आपण जास्त हे करून नाही घेणार, म्हणजे जास्त ब्राऊन वगैरे नाही करायचं, जास्त बऱ्यापैकी व्हाईटमध्येच ठेवायचं आहे याच्या, कारण की मेन आपलं जो वाटून घेतलेलं आहे तेच मेन आपलं हे चव येण्यासाठी काम करणार आहे। ठीक आहे, ठीक आहे, आता मी याच्यामध्ये वाटण लगेच टाकून घेतोय। बघा तुम्ही, मी जास्त कांदा ब्राऊन वगैरे नाही होऊन देते। खूप मस्त होणार आहे कोकणी स्टाईल। ह्याच्यामध्ये अद्रक लसूण नाही आहे मित्रांनो। ठीक आहे, तर आपण फक्त खोबरं आणि एक अर्धा कांदा त्याच्यामध्ये वाटण टाकलेला आणि लाल मिरची पावडर, थोडंसं धनं घेतलेलं, 1 ते 1.5 चमचा। ठीक आहे, तर हे करून घेऊ। त्याच्यानंतर ग्रेव्हीमध्ये मी हे पुसून घेऊन जाऊ। ठीक आहे, त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्याला, पूर्ण तेल आणि खोबरं असं त्याचं पूर्ण
ड्राय होईल अशा हिशोबाने करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मध्ये मग त्याच्यात आपण मासे सोडणार आहोत. ओके, मित्रांनो मसाला फ्राय होतोय. ओके, तर तुमची पण एखादी अशी स्टोरी असेल फिशची, ओके, फिश बनवण्याची, फिश खायची. ओके, पुण्यामध्ये बऱ्यापैकी जेव्हा आम्ही पुण्यामध्ये टाईम स्पेंड केला तेव्हा आम्ही आपल्या कोथरूडला निसर्ग म्हणून आहे. ओके, पुन्हा राहुलमध्ये पण जायचो औंधला, तिथे पण खूप छान असे फिश मिळायचे. कधी भिगवणला पण खूप वेळा जाण्याचा योग आला आहे, तिथे पण आम्ही खूप फिश खायला मित्र वगैरे किंवा फॅमिलीला घेऊन जायचो. ठीक आहे, तर आमची फॅमिली म्हणजे फिश खूप आवडतात बऱ्यापैकी सर्वांनाच. युजली जेव्हा जर असे पोट भरून फिश खायला लागतं तेव्हा आपण दिव्याघर, कोकण, दापोलीला जातो. आता इथे तर आता आम्ही अहमदाबादला असल्यामुळे इथे आम्हाला जवळ सच फिशचं रेस्टॉरंट नाही आहे. ठीक आहे, तर शक्यतो आम्ही घरीच बनवतो. ओके, आपला मसाला फ्राय करून झाला आहे. मी त्याच्यामध्ये ना आता थोडंसं कोकम टाकतो. ओके, तर कोकम मित्रांनो 4-5 कळ्या घेतल्यात. ओके, आपल्या भांड्यामध्ये पाणी करून हे केलं. ठीक आहे, तर आणि आपण थोडंसं अजून उकळी येऊन देऊ. नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. ही गोवन करी मित्रांनो, मी ही रेसिपी माझी वाईफ पण खूप छान बनवते. तिची मम्मी माझी सासू ती पण खूप छान बनवते. तिची बहीण मुंबईला असते, ती पण खूप छान बनवते. म्हणजे मुंबईला कधी जायचा योग आला आमचा तर आम्ही शक्यतो माशांवरच ताव मारतो. ओके, तर आणि ही म्हणजे नेहमी ह्या पद्धतीची ग्रेव्ही बनते जेव्हा फिश असतात. फिश फ्राय पण बनवतो, पण शक्यतो ही ग्रेव्ही आणि याच्यासोबत सोलकढी, तर हा मेनू फिक्स असतो. आता आज मी फक्त ग्रेव्हीवरती कॉन्सन्ट्रेट करतोय आपल्या चॅनलसाठी, तर शक्यतो आज मला सोलकढी नाही बनवता येणार आहे. पण बघा आपली मित्रांनो फ्राय बऱ्यापैकी झालेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. आता थोड्या वेळ अजून आपण फ्राय होऊन देऊ. ठीक आहे, अजून थोडंसं त्याचं खोबऱ्याचा वास वगैरे नको नंतर यायला. मित्रांनो मसाला बऱ्यापैकी आता परतून झालेला आहे. ठीक आहे, तर मी एकदा फक्त क्विकली चेक करतो मीठ वगैरे आपलं व्यवस्थित आहे का. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू. ओके, खूप छान बनलाय. थोडासा तिखट आणि मस्त खोबऱ्याचं अर्क उतरलाय. ठीक आहे, आणि भाजून पण झालेला मसाला. आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकतो. गॅस थोडंसं कमी करतो. का आता आम्ही दोघंच असल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी आता तुम्ही बघू शकता ही या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला जर काजू बनवायचे, ठीक आहे, तर तुम्ही काजू करी बनवू शकता. ठीक आहे, फिशच्या ऐवजी. ओके, किंवा तुम्हाला जर अजून कोकणी पदार्थ म्हटलं तर फणसाची जर भाजी करायची आहे, ठीक आहे, तर त्याचं तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये टाकू शकता. ठीक आहे, नुसती ग्रेव्ही जरी खाल्ली प्यायला तरी खूप यम्मी लागते. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा फक्त मसाला आहे, अद्रक लसूण बिलकुल नाही आहे, कांदा आहे. ओके,
आणि ह्याच्यामध्ये आता आपण मासे सोडून घेऊ. ओके, तर एक उकळी आल्यावरती आपण मासे सोडून घेऊ. ओके, पण बघा तुम्ही मस्त तेल वगैरे सुटलंय. ठीक आहे, आता यम्मी वाटतंय पूर्ण. आता मित्रांनो उकळी यायला सुरुवात झाली आहे. आपण आता फिश सोडून घेऊ. ओके, तर मस्त असं ग्रेव्ही झाली आहे. ओके, आमसूल वगैरे छान. आणि सुरमईचे पीस टाकतोय. ओके, जास्त वेळ नाही लागत फिश शिजायला. 2-3 ते 10 मिनिटामध्ये होऊन जातात बऱ्यापैकी. मित्रांनो आपली सुरमईची ग्रेव्ही रेडी झाली आहे. बघा तुम्ही कलर वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे. ओके, आणि खूप यम्मी झाली आहे. ठीक आहे, नक्की आता मी फिश फ्राय करून मग स्नॅलीला सर्व करतो. ओके, पॉम्प्रेट रवा फ्राय बनवला, सुरमई फ्राय बनवला, एक रवा फ्राय आणि एक मसाला फ्राय, प्रॉन्स फ्राय केलेला आहे. ठीक आहे, चपाती सकाळी बनवलेली होती ऑलरेडी. ठीक आहे, आणि राईस लावलेला, तर तो राईस आणि स्नेहालीसाठी आता आपण ही कोकणी स्टाईलची ग्रेव्ही बनवलेली, जी आपण रेसिपी बघितली. ठीक आहे, तर बघा तुम्ही व्यवस्थित कलर वगैरे छान आलेला आहे. ठीक आहे, खूप यम्मी झालेली असं ॲटलिस्ट मला वाटतंय. होपफुली स्नेहालीला आवडेल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सोलकढी प्रॉपर सुरमई फिशचं पॉम्प्रेटचं ताट बनवलेलं आहे आज. मित्रांनो तुम्ही पण तुमच्या बायकोच्या आवडीचं काय काय बनवतं ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा चॅनल कसा वाटतोय किंवा आणखी काही सजेशन असतील तर नक्की तुम्ही मला सांगा की कसं मी इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, ह्या चॅनलमार्फत फक्त एवढंच सांगणं आहे सर्व लोकांना की ह्याचं मेन उद्दिष्ट असं आहे की बाबा जेवढं जास्त हेल्प करता येईल घरामध्ये ज्यांची न्यूक्लिअर फॅमिली आहे त्यांना, तर त्याचं जेणेकरून तुमची वाईफ आपण त्यांना विंग्स ते त्यांचं जॉबवरती करिअरवरती फोकस करू शकतील. त्यांना जर बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये फोकस करू शकतील. आणि वेळात वेळ काढून जर आपण त्यांना हेल्प केली तर नक्कीच आपला संसार सुखी होण्यासाठी किंवा. मित्रांनो फिश थाळी बनवून रेडी झालेली आहे. आता मी स्नेहालीला सर्व करतोय. ठीक आहे, तर फिश वगैरे सोलकढी वगैरे सगळं लावलेलं आहे. आपली गोवन करी लागलेली आहे. ठीक आहे, तर लेट्स सी तिची रिॲक्शन. ओके स्नेहाली. ओ माय गॉड, फिश थाली. काय टेस्ट करते आता? फर्स्ट फ्राय, माय फेवरेट. मी पॉम्प्रेट फ्राय टेस्ट करते. कसं झालंय? खूप भारी. ओके, खूप भारी. मला असं वाटत आहे की मी कोकणमध्ये येऊन बसलीये. ओके, आणि माझा वीकेंड सेलिब्रेट करत आहे. आणि खूप छान झालेला आहे पॉम्प्रेट फ्राय. ग्रेव्ही टेस्ट कर. आणि आता शेवटी सोलकढी टेस्ट करते. वाह, खूप छान. करी खूप छान झालेली आहे. एकदम नारळाचा स्वाद येतोय करीमध्ये आणि सगळे इन्ग्रेडियंट प्रमाणात पडलेले आहेत. मस्त झालंय. मीठ वगैरे वरती लागणार आहे? नाही, खूप छान झालंय. स्नेहाली काय सांगशील तुला, आपण जे आता हे जर्नी सुरू केली आहे
तुला माझी जी हेल्प होती कुकिंगमध्ये किंवा मी जे माझं पॅशनला तू अलाउड केलंयस माझं पॅशन मला कम्प्लीट करायला, तर तू आपल्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील? मी सांगेल की आम्ही न्यू जर्नी स्टार्ट केली आहे आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमधून, जिथून मला मी स्वतः वर्किंग आहे आणि गणेश पण वर्किंग आहे, बट स्टील त्याचं असं म्हणणं आहे की घरातल्या प्रत्येक पुरुषाने महिलांना हेल्प केली पाहिजे त्यांच्या कामामध्ये, भले ते किचन असो किंवा वेगळे काही घरातली कामं असू देत. त्याच्यात नवऱ्याचा जर हातभार असेल तर ती जी घरातली गृहिणी असते ती खूप पुढे जाते आणि तिला तो सपोर्ट मिळतो आणि तिला कितीही संकट आली तरी ती त्याला सामोरे जाऊन ती जिद्द ठेवून ती लढत असते आणि तिचे स्वप्न ती पूर्ण करू शकते. मित्रांनो, आता माझं ताट मी बनवतो, पण तो पूर्वीच तुम्ही ऐकलंच नाही आलेलं, खूप आवडली. सोलकढी पण खूप छान झाली आहे, फिश फ्राय पण खूप छान झालेत आणि ही जी गोवन करी आहे ती पण खूप छान झालेली आहे, यम्मी झालेली आहे. ठीक आहे, तर तुमचं प्रेम असंच आमच्या दोघांवरती राहू द्या. आमचं नवीनच चॅनल आहे, तर मेन प्रायमरी रिझन त्याच्या मागचं की तुमच्या सर्वांसोबत कनेक्ट करायचं, आमचे जे लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर करायचे ह्या माध्यमातून. आणि जर कुणाला आम्ही हेल्प करू शकलो कुठल्या कशामध्ये, कारण की आम्ही दोघं पण IT मध्ये जॉब करतो, जर त्या माध्यमातून जर आम्ही कोणाला हेल्प करू शकलो तर आमच्यासाठी ते खूप भाग्याचं काम असेल. ओके, तर थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जर काही चुकलं असेल तर नक्कीच सजेशन द्या, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करूयात. थँक्यू सो मच. बाय बाय. प्लीज कीप लविंग करी अँड क्वेरी. थँक्यू.